पालघर शहरात प्रेम प्रकरणातून तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला करून फरार झालेल्या आरोपी अमोल मुळे याला अखेर पालघर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। आरोपीने फरार असताना आत्महत्येचे 2 प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती तपासादरम्यान समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पालघरमधील गोल्ड सिनेमा परिसरात महसूल विभागात कार्यरत असलेल्या स्नेहल सावंत या तरुणीवर अमोल मुळे याने भर दिवसा कोयत्याने हल्ला केला होता। या घटनेमुळे संपूर्ण पालघर जिल्ह्यात खळबळ उडाली होती। हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता। या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलीस आरोपीच्या शोधासाठी विविध ठिकाणी पथके रवाना करून शोध मोहीम राबवत होते। दरम्यान आरोपीने केळवा परिसरात गळफास घेऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला, मात्र गळफासासाठी वापरलेली दोरी तुटल्याने तो बचावला। त्यानंतरही त्याने कथितरित्या विष प्राशन करून आत्महत्येचा दुसरा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे। याच दरम्यान पालघर तालुक्यातील वरखुंटी परिसरातील एका वाडीत संशयास्पद व्यक्ती बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली। माहिती मिळताच पालघर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत सापळा रचला आणि आरोपी अमोल मुळे याला ताब्यात घेतले। विष प्राशन केल्यामुळे आरोपीची प्रकृती खालावल्याने त्याला उपचारासाठी पालघर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। डॉक्टरांच्या माहितीनुसार त्याची प्रकृती स्थिर असून आवश्यक उपचार सुरू आहेत। दरम्यान स्नेहल सावंत यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे कारण, आरोपीची मानसिक अवस्था तसेच या संपूर्ण प्रकरणामागील इतर पैलूंचा पालघर पोलीस सखोल तपास करत आहेत। घटनेनंतर शहरात मोठी चर्चा सुरू असून नागरिकांकडून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी होत आहे। प्रेमाच्या नावाखाली रक्तरंजित हिंसाचार करणाऱ्यांसाठी कायद्याचा फास घट्ट होत आहे। कोयता उगारून नातं जिंकता येत नाही, पण आयुष्य मात्र उद्ध्वस्त करता येत। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।